हरिओम. नमो नमः. जेव्हा पण आपण दुर्गा मातेची आरती म्हणतो तेव्हा आदी मायेच्या ह्या आरतीचं पहिलं आणि तिसरं कडवं समजण्यास थोडं सोपं आणि सरळ वाटतं. परंतु आरतीच्या मधल्या कडव्याचा अर्थ किती गहन आहे याचा आपण कधी विचार केलाय का? चला तर मग हे मधलं कडवं म्हणून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्रिभुवन भुवनी पाहता तुझसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलावे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावेसी लवलाही, जय देवी जय देवी. या प्रत्येक शब्दाचा अर्थ किती प्रगल्भ आहे. त्रिभुवन म्हणजे तीनही लोक, स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक. या तिन्ही लोकांमध्ये जगज्जननी आई जगदंबेसारखी दुसरी कोणीच नाही. म्हणजेच आदी माया मा दुर्गा ही एकच आहे, तिला कोणताच विकल्प नाही. चारी श्रमले, आता हे चार कोण आहेत आणि हे कोणत्या श्रमाने दमून गेले आहेत? तर हे चार म्हणजेच आपल्या सनातन धर्माचे चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे चारही वेद मिळून सुद्धा आई जगदंबेच्या निजस्वरूपाला समजू शकले नाही आणि तिच्या शक्तीला समजण्याचा अथक प्रयास करूनही हे चारही वेद जगज्जननी आई भवानीच्या अनादी अनंत शाश्वत सर्वोपरी असलेल्या गूढ स्वरूपाचे वर्णन करण्यास असमर्थ ठरले. म्हणूनच तर वेद नेती नेती न इति न इति अर्थात ते हे नव्हे असंच म्हणतात. यावरून आपण आई जगदंबेच्या विशाल आणि अथांग पराशक्तीची कल्पना करू शकतो. आता दुसऱ्या ओळीत जे साही विवाद करिता पडले प्रवाही म्हटले आहे ते साही म्हणजे आपले 6 दर्शन शास्त्रे, म्हणजेच सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन. या 6 दर्शन शास्त्रांचे विद्वान अनुयायी सुद्धा सतत आपापसात आईच्या स्वरूपाबाबत वादविवाद करूनही ते जगज्जननी माय भवानीच्या मूळ स्वरूपाचे वर्णन करण्यास अयशस्वी ठरले आणि काळाच्या ओघात वाहून गेले. म्हणजेच देवी जगदंबेच्या सर्वव्यापी गूढ स्वरूपाचे आकलन करणे त्यांनाही जमले नाही. याचाच अर्थ असा की वेद आणि तत्वज्ञान मिळून सुद्धा आईच्या असीमित पराशक्तीचे सत्य जाणू शकत नाही. परंतु अशा या सर्व शक्तिमान सर्वव्यापी त्रिभुवनांच्या स्वामिनीचे जे भक्त मनोभावे तिची पूजा करतात, उपासना करतात, भक्ती करतात आणि तिच्या श्रीचरणी स्वतःला अर्पण करतात, त्यांच्यावर मात्र ही करुणामयी सुरेश्वरी माता दुर्गा लागलीच प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना या भवसागराच्या कष्टातून सहज तारून नेते. अशा या श्री करवीर निवासिनी आदी माया जगज्जननी आई महालक्ष्मीच्या श्रीचरणी या सुंदर गीताच्या कडव्याच्या माध्यमातून आपण आपल्या भक्तीच्या सुमन पाकळ्या वाहून तिच्या ममतेच्या झऱ्यात नखशिखांत भिजून आपले हे पामर जीवन धन्य करूया. ओम श्री गणेशाय नमः. बोला अंबाबाईचा उदो उदो. डोळा भरून तुझी मूरत पाहीन तुझा महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन तुझा भंडार खाईन. दृष्ट लागली हळदीच्या अंगाला, दृष्ट लागली हळदीच्या अंगाला. घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार. आलो दुरून रांगून
दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, नवसाला पाव तू देवी माझ्या हाकला धाव तू, देवी माझ्या अंतरी राव तू, कामक्रोध परतुनी लाव तू, कामक्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार करनाव तू, देवी माझी पार करनाव तू, देवी माझी पार करनाव तू. बोला अंबाबाईचा उदो उदो. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिः ओम. नमो नमः.